नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा आपण एपिसोड बघितला असेल की आज बिग बॉस मध्ये तंतोतंत ग्रहण होतं. म्हणजे बिग बॉस मध्ये आता हे कंटिन्यू तंतोतंत चालणारच आहे का? तंतोतंत राशन, तंतोतंत कॅप्टन्सी, तंतोतंत ग्रहण, तंतोतंत बेडरूम. तर या सगळ्या गोष्टी बिग बॉस मध्ये आता तंतोतंत चालणार. तर अशाच तंतोतंत गोष्टी बिग बॉस मध्ये चालणार आहे. तर ह्या तंतोतंत ग्रहण मध्ये आज जे तंतोतंत सगळ्यांना जे बाहेर काढलेलं आहे, पण मी पण आता तंतोतंतच का बोलतोय, तर तंतोतंत नाही. तर मित्रांनो, विशाल पहिले बाहेर गेला आणि परफेक्टली तन्वीने जो सेटिंग लावली होती की मी जाते, मला विशालला करायचं नाहीये, पण विशालचं आणि तन्वीचं नेमकी झालेलं काय इथे की ती म्हणते की मी पहिले त्याच्या ग्रुपमध्ये बसत होती, पण मग मी काय आता बसत नाही एवढं, कारण की मला तो काय 4 पोरींमध्ये तो तिसरा एकटा होता. ॲक्च्युली तो विषय असा होता तिथे की हा ग्रुप तिला वाटतंय की विशाल चालवतोय, पण मित्रांनो हा ग्रुप विशाल वगैरे नाही चालवते. ही टोळी चालवते ती अनुश्री आणि दुसरी म्हणजे रुचिरा. या दोघी जणी मांडताय, दोघी जणी मुद्दे मांडताय, दोघी जणी मुद्दे काढताय आणि ही टोळी चालवताय. तो विशाल फालतूचा फुकटचा त्याच्यामध्ये जाऊन बसतोय आणि स्वतःला खूप शहाणा समजतोय. तर ह्या विशालबद्दल झालं. पण दुसरा मुद्दा होता मित्रांनो, तो म्हणजे आज जे आहे रोशन, आपलं राकेशबद्दल. तर राकेश त्याला स्पोर्टली का घेतलं नाही त्यांनी? तो ज्यावेळेस कॅप्टन्सीमधनं बाहेर निघाला, त्यांनी स्पोर्टलीमध्ये हा ठीक आहे मी बाहेर निघालो, मला होतं की तुम्ही माझं नाव घेतलं, माझ्या टोळीमुळे मी पुढे दिसत होतो, मी बाहेर निघालो. पण राकेशनी काय केलं, ही बाटली तिकडं फेकली. त्याच्यानंतरून तुम्ही मुद्दा बरोबर नाही मांडला. की अनुश्रीला बोलला की तू बरोबर बोलली नाही, मला हे आवडलं नाही तू बोलली ते की मी घरामध्ये कोणतंच काम करत नाही, मी घरात दिसत नाही. पण तो बघायला गेलं, तो चहा ठेवण्याशिवाय दुसरं काम करतो का? तर मित्रांनो, बघितलं तुम्ही की कशा पद्धतीने पूर्ण खेळी जी राकेशने स्पोर्टली घेतली नाही. आणि फित याच्यात मेन मुद्दा असा होता मित्रांनो, आपल्याला वाटतंय की याला राकेशने एवढं तोडफोड केली, हे फेकलं, पण त्याचा बी मुद्दा योग्य वाटतोय मित्रांनो, कारण की तो परफेक्टली खेळायचा प्रयत्न करतोय. तो म्हणतो मी खेळलो आणि तू मला तिथं पॉझिटिव्ह दाखवलं नाही. ते तर अनुश्री करणारच होती, कारण की तिला पण पुढं ना पुढं मुद्दे पकडायचे. तिने जो घाणेरडा आरोप टाकलेला आहे त्याच्यातून सुटण्याचा तिला प्रयत्न करायचा आहे. ते तिचं डोक्यातच, आणि काय याला खाली पाडायचं आणि याचा खरा चेहरा आणायचा. पण त्याचा तिथं खरा चेहरा आणलाच गेला नाही मित्रांनो, कारण की तो म्हटला मी झोपून राहतो, माझ्यासाठी बेल वाजती, मग तो बळच झोपला आणि बिग बॉसनी बोलावलं मध्ये. मग तो सांगितलं बिग बॉस मी किती वेळा झोपलो होतो आणि तुम्ही किती वेळा कोंबडा वाजवला. बिग बॉस बोलला तो नाही, मग 2-3 वेळा तुम्ही वाजवला असेल क्या नाही, माझ्यासाठी तर नाही वाजवलं. मग हे त्याला दाखवायचं होतं आणि हा तिथं प्रूफ केलं त्यांनी की मी आळशी नाही आहे, माझ्यासाठी बजर बजत नाही, मी कामाला कधी पण नाही म्हणत नाही. ती तन्वी स्वतः बोलत होती की राकेश दादा काम करतो वगैरे वगैरे, ते ठीक आहे. पण याच्यात मेन मुद्दा काय होता मित्रांनो, की आयुषला राकेश बाहेर काढायचा होता आणि तो परफेक्टली. तन्वीला विशाल बाहेर काढायचा होता परफेक्टली. म्हणजे खेळले कोण याच्यामध्ये, आयुष आणि तन्वी या दोघींनी परफेक्टली गेम पलटी केला. आणि तो म्हणतो की मला रोशन संगतीच कॉम्पिटिशन करायचं होतं, की आम्ही जे आपण ग्रुपमधले नसतो, आपण वेगळे असतो. आता बघू उद्याच्या रोशन संगती काय होतं काय नाही. आणि मग बघितला आजचा मी प्रोमो बघितला, त्याच्यामध्ये तर साफ दिसतंय की आयुष कॅप्टन्सी पार करू शकतो, आयुष या हप्त्यात कॅप्टन होऊ शकतो. हां, मी परफेक्टली बोलतोय की आयुष या हप्त्यात कॅप्टन होईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने दोघांनी बरोबर गेम खेळला. आणि आता जर आपण विचार केला दीपाली एकदम पद्धतशीर, हळूहळू टप्पा, तिथं मध्ये बोलती वेगळं, बाहेर बोलती वेगळं. ती म्हणती नाही मी ग्रुपमध्ये आहे आणि नंतर इंडिव्हिज्युअलचा प्रश्न करते. सोनाली तर कशातच काही नाही, दीपाली आणि सोनाली तर कशात. आणि दुसरा उरला ओंकार. मित्रांनो, ओंकारचं काय चालू आहे, मला अजूनपर्यंत त्याचा गेम तर काही दिसला नाही. तो ते असतं फक्त याच्यामध्ये कॅप्टन आपलं जेव्हा
टास येतो त्यावेळेस फक्त काहीतरी थोडंफार दिसतं, नंतरून ओमकार कुठं जातो आणि काय करतो, फक्त बाथरूममध्ये जातो आणि तिथं रडत बसतो. म्हणजे जे पहिले रोशन होता आता ओमकार झालेला आहे. समजलं की पहिले रोशन होता आता ओमकार गेलेला आहे. ओमकारची बी बोलती बंद आहे, फक्त टास्क पुरतच दिसतोय. बाकीचे घरामध्ये सर्वात भारी तर तुम्हालाही माहिती कोण खेळते सध्या राकेश पापट हा पूर्ण घरामध्ये गेम पद्धतशीर आणि माइंडिंग खेळतोय. आणि तो माझ्या मते या वीकमध्ये रितेश सर त्याच्याबद्दल एकदम चांगलं बोलणार म्हणजे बोलणार. तन्वी मागून पुढे लावते, विशाल टोळी घेऊन बसलाय, पण टोळीचा काही फायदा होईल का? तो विशाल तिथं बोलला होता की मी तुला कॅप्टन बनवेल असं. पण मित्रांनो, विशाल जरी कॅप्टन्सी मध्ये बोलला की मी तुला कॅप्टन बनवेल, पण खरा गेम कोणी खेळला का नाही? आयुषनी बरोबर कॉम्पिटिशन कमी केलं. ते कसं? तर मित्रांनो, जर राकेश जर तिथं कॉम्पिटिशनला उतरला असता तर त्याचे सर्वांचा घरच्यांचा सपोर्ट त्याला असता, आणि सपोर्ट जर त्याला असता तर मग आयुष कॅप्टन बनलाच नसता. त्यांनी परफेक्टली गेम खेळला. तर मित्रांनो, इथे या हप्त्यात मेन जे खेळणारे होते ते पाठीमागून बरोबर फिटली खेळले. ती म्हणजे तन्वी, तो म्हणजे आयुष दिसला नाही पण तन्वीच्या दिमागाने तो खेळतोय. दुसरा म्हणजे रुचिरा परफेक्टली गेम खेळती, ओरडतीये, मुद्दे मांडतीये. आणि तिसरी म्हणजे चौथी म्हणजे अनुश्री. आणि राकेश यांचा बाप, तो राकेशनी परफेक्टली फक्त तो प्रेक्षकांचं मन जिंकायचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, इथं परफेक्ट आयुष खेळून गेला. विशाल बोलला त्याला की कॅप्टन्सी मी तुला बनवल, तुला देईल, पण आयुषने परफेक्टली, आता समजा तो तिथं जर असता कोण आपला प्रभूला सांगते, तो जर कॅप्टन्सी मध्ये आला असता तर लोकांनी पण काय विचार केला असता की प्रभू काय खेळणार आहे. आणि असंही त्याच्या डोक्यात बी होतं की जर आपण त्याच्या संगती आलो तर तिथं आपण तो वर चढूच, पण मग बाहेर दिसताना काय दिसेल की एवढा पोरांबरोबर हा जिंकला आणि हा कॅप्टन झाला. मग त्याच्या तो मुद्दा डोक्यामध्ये आला असेल. आणि दुसरा होता त्यांच्यामध्ये अजून दुसरा राकेश. आणि राकेशचा पूर्ण घर ॲक्च्युली राकेशच्या एकदम सपोर्टमध्ये आहे. आणि जर राकेशला जर आत्ता बाहेर काढलं नाही तर पुढे मधनं बाहेर जाऊ शकतो. म्हणून त्यांनी परफेक्टली तिथं अनुश्रीला उभं केलं. आणि अनुश्री आल्यामुळे अनुश्रीचं आणि राकेशचं वाजल होतं, त्यांनी परफेक्टली त्याला बाहेर काढलं. हा परफेक्ट गेम आयुष खेळला आणि आयुषनी परफेक्टली सगळ्यांना बाहेर काढून रोशनला ठेवलं. बघू आता नेमकी उद्या काय होतं. पण मित्रांनो, आयुष हा कॅप्टन बनू शकतो आणि तो उद्या बनल 100%. कारण की रोशनला फक्त त्यांचाच ग्रुप टोळी सपोर्ट करणार आहे. तर त्याच्यामुळे आयुष या हप्त्याचा कॅप्टन हा फिक्स आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.